मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवारसाहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे. ICUमध्ये पवारसाहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत. आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे. त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं, टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही. गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवारसाहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते. त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आहे आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे. आत्ता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील. माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल. त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये. पवारसाहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे. दादा हिंदी में बताइए, पवार साहब की अभी तबीयत कैसी है? देखो, पवार साहब की तबीयत अभी बहुत अच्छी है. उनके टेस्ट वहाँ पे किए गए हैं. उनको कहाँ पे भी ICU में नहीं रखा गया, उनको प्राइवेट रूम में वहाँ पे रखा गया है. कोई भी सपोर्ट वहाँ पे उनको अभी नहीं लग रहा. जब भी रिपोर्ट आएगा उसके बाद डिसाइड किया जाएगा कि उनको पूना में रखा जाएगा या मुंबई में रखा जाएगा. प्राइवेट व्हीकल से पवार साहब यहाँ पे आए हैं और सब कुछ नॉर्मल है. सब कार्यकर्ता को मैं विनती करता हूँ कि यहाँ पे जो हॉस्पिटल है बहुत अदर पेशेंट्स यहाँ पे है, उनको तकलीफ न हो, इसीलिए कोई भी यहाँ पे मत आए. और कंटिन्यूसली टाइम इंटरवल के बाद मैं खुद या सुप्रियाताई या डॉक्टर, कार्यकर्ता हो या तमाम महाराष्ट्र के लोग हो, उनको अपडेट देते जाएंगे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी जी दिलेली माहिती आहे त्यानुसार शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना आता एका रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ICUमध्ये सुद्धा ठेवण्याची काहीही गरज नाही. गेल्या काही दिवसांमधलं शारीरिक श्रम झाल्यामुळे शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ज्या गरजेचे रिपोर्ट्स मिळणं अपेक्षित आहेत त्यासाठीच्या तपासण्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर शरद पवार यांच्यावर काय उपचार करायचे याची दिशा निश्चित होईल. मात्र सध्या तरी त्यांच्या प्रकृतीदरम्यान काळजी करण्यासारखी कोणतीही बाब नाही. शरद पवार यांना एका खोलीमध्ये उपचार दिले जातात, मात्र त्यांना ICUमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती देत असताना कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, रुग्णालयाच्या दिशेने येऊ नये असं आवाहन केलेलं आहे. कारण मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रुग्णालयाच्या बाहेर जमले तर रुग्णालय प्रशासनासाठी ती अडचणीची बाब ठरते, इतर रुग्णांसाठी ती अडचणीची बाब ठरते. असं काहीही होऊ देऊ नका असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.